रंग भरलेल्या टेस्ट मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला की निराशा मनात भरून जाते। पहिल्यांदा आयुष्यात असं होत असेल की पावसामुळे दिवसाचा खेळ वाया गेलाय आणि त्यांनी खेळाडूही नाही, प्रेक्षकही नाही, स्थानिक रहिवासी नाही आणि पत्रकारही नाही, कुणीही मरणाचं निराश झालेलं नाही आहे। त्याचं कारण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की खेळ आणि क्रिकेटपेक्षा जीवन जास्त महत्त्वाचं आहे। आत्ता केपटाऊनला क्रिकेटपेक्षा पाण्याची समस्या जास्त मोठी आहे, त्यामुळे पाऊस पडला तरी त्याचं वेलकम करायलाच लोक तयार आहेत। अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही जिवंत पाण्याच्या झऱ्यावरती जाऊन परिस्थिती दाखवलेली होती की गेले 2 वर्ष केपटाऊनला पाऊस झालेला नाही आहे। इथे जे केपटाऊन आहे, केपटाऊनला ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यात हिवाळा असतो आणि हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, परंतु गेले 2 वर्ष या हिवाळ्यामध्ये पावसाने दडी मारलेली आहे। त्यामुळे जे केपटाऊनला पाण्याचा पुरवठा करणारे जे तलाव आहेत त्या 6 तलावांच्या, ज्यांना क्लूफ म्हटलं जातं, त्यांची परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण कोरडे ठणठणीत ते तलाव झालेले आहेत। आणि तुम्हाला पुढची गंभीर परिस्थिती सांगतो, कदाचित देव करो आणि असं न हो, परंतु ही परिस्थिती अशीच जर का चालू राहिली तर 1 एप्रिलला केपटाऊन हे जगातलं पहिलं असं सुंदर शहर असेल की जिथे 0 पाणी असेल। परत ऐका, 0 पाणी। इतकी समस्या गंभीर आहे। त्यामुळे क्रिकेटचं दुःख न झाल्याचं दुःख नाही आहे, पाण्याची समस्या जास्त मोठी आहे। काही खेळाडूंशी बोलणं झालं याविषयी आणि तेव्हा त्यांनी फार छान पद्धतीने सांगितलं की ते खेळाडू गेले वर्षानुवर्ष हे इंग्लंडला जात आलेले आहेत। पूर्वी इंग्लंडला ते खेळाडू सांगत होते, इंग्लंडला जायचो तेव्हा एकदाही ऊन असू देत, काही हवामान असू देत, बरोबर स्वेटर ठेवल्याशिवाय इंग्लंडला बाहेर पडता यायचं नाही, कारण हवामान कधी बदलायचं, थंडी वाजू लागायची, त्यामुळे स्वेटर लागायचाच। आता गेल्या वर्षी इंग्लंडला जेव्हा टूरला भारतीय टीम गेली तेव्हा संपूर्ण दौऱ्यादरम्यान एकदाही स्वेटरची आठवण आली नाही। स्थानिक लोक म्हणत होते, ओ दिस इज अ ब्युटिफुल समर। ओरडून सांगायची वेळ आलेली होती की बाबांनो, हा ब्युटिफुल समर नाही आहे, हे ग्लोबल वॉर्मिंग आहे। आणि हे सगळं बघितल्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या सुद्धा गंभीर रूप धारण करत आहे हे आपल्याला कळू शकतं। प्रेक्षकांची थोडीशी निराशा होते आणि मी प्रेक्षक म्हणतोय म्हणून प्लीज लक्षात घ्या, इथं हजर राहिलेले प्रेक्षक नाही। भारतीय टीम जेव्हा जगामध्ये कुठेही क्रिकेट खेळते तेव्हा जगभरचे क्रिकेट वेडे भारतीय संघाचे पाठीराखे हे कॉम्प्युटरवरती त्या खेळाचा पाठोगा घेत असतात आणि या पाठलाग करत असताना स्कोर काय झाला, मॅच होणार का, हवा कशी आहे, या सगळ्या गोष्टी विचारत असतात। माझा मित्र आहे प्रकाश खोत, जो अमेरिकेत राहतो, त्यांनी मला बोस्टनहून आज व्हिडिओ कॉल केला आणि तो म्हटला, सुनंदन तू केपटाऊनची गोष्ट करतोय, मी माझ्या इथली परिस्थिती दाखवतो। त्यांनी कॉम्प्युटर उलटा केला आणि तेव्हा त्याच्या कॉम्प्युटरमध्ये बोस्टनच्या हवामानाचं चित्र मला बघायला मिळालं। रस्त्यावरती 3 फूट बर्फ आहे आणि दुसरीकडे -25 डिग्री तापमान होतं, -25 डिग्री। आणि तो म्हणत होता की या आठवड्यामध्ये ही थंडीची लाट आली आहे, पुढच्या आठवड्यामध्ये गरमीची लाट येते आणि 25 वरनं तापमान डायरेक्ट 0 डिग्रीवरती येणार आहे। या सगळ्या गोष्टी ग्लोबल वॉर्मिंगकडे आणि बदललेल्या ते पॅटर्न्सकडे आपल्याला नेतात आणि म्हणून म्हणलं की क्रिकेट वगैरे बाजूला ठेवा, ही समस्या किती गंभीर आहे आणि याचा किती आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे हे ठरवायची वेळ आलेली आहे।